This is our last lecture. In this lecture, we will discuss about our last chapter, that is standard costing. I will ask only theoretical question in the exam. So I will discuss here only theoretical concepts, that is introduction, meaning of standard cost, standard costing and historical cost, concept of standard cost and standard costing, advantages and limitations of standard costing, objectives of standard costing, preliminaries of establishment of standard cost system, then types of standard. Then we will discuss about the various concepts which distinguishes with standard cost. Then here it is very essential to discuss about the variances. So we will discuss about the variances also. Okay. So now we will discuss about the standard costing. So तुम्हाला जर TYBCOMला कॉस्टिंग स्पेशल असेल तर त्याच्यामध्ये कॉस्टिंग 2 मध्ये आपण स्टँडर्ड कॉस्टिंगबद्दल ऐकलेलं आहे. पण सगळ्याच मुलांचं कॉस्टिंग स्पेशल होतं असं नाही, म्हणून आपण काय करूया इथे डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. तर स्टँडर्ड मीन्स काय? तर स्टँडर्ड मीन्स नॉर्म, rules, regulations, specification, target. It gives a reference point. It is a benchmark. It is a model. It is a yardstick for comparison. बघा स्टँडर्ड म्हणजे काय आहे की नॉर्म दिलेला असतो, क्रायटेरिया असतो, टार्गेट असतं, बेंचमार्क असतो, यार्डस्टिक मोजपट्टी असते. कशासाठी? कंपॅरिझनसाठी. सो स्टँडर्ड कॉस्ट आर पार्ट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम, whereby standard cost is incorporated directly and formally into manufacturing accounts. It is divided into two parts, that is historical cost and predetermined cost. बघा आता हिस्टॉरिकल कॉस्ट मीन्स काय? पास्ट कॉस्ट, बरोबर आहे की नाही? पास्ट कॉस्ट म्हणजे काय? जी कॉस्ट होऊन गेलेली आहे, ॲक्च्युअल कॉस्ट आहे. म्हणजेच हिस्टॉरिकल कॉस्ट मीन्स काय आहे? ॲक्च्युअल कॉस्ट आहे. अँड historical costing is a system in which actual cost incurred in the past are determined. So हिस्टॉरिकल कॉस्ट काय आहे? ही पास्ट कॉस्ट आहे. त्याच्यावरती आपण कंट्रोल ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. त्याचे काही लिमिटेशन्स आहेत की सच कॉस्ट आर ऑब्टेन टू लेट. आपल्याला सगळं ॲक्टिव्हिटी होऊन गेल्यानंतर जी कॉस्ट येते दॅट इज नोन ॲज हिस्टॉरिकल कॉस्ट अँड कॅनॉट बी यूज्ड ॲज प्राईस कोटेशन. आपल्याला एखादं कोटेशन जर द्यायचं असेल तर आपल्याला हिस्टॉरिकल कॉस्ट काहीही उपयोगाची नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की एक कंट्रोलिंग मेजर, एक कंट्रोलिंग टेक्निक म्हणून स्टँडर्ड कॉस्ट आपल्याला यूज करायची आहे. स्टँडर्ड कॉस्टिंग इज अ टेक्निक विच युजेस स्टँडर्ड फॉर कॉस्ट अँड रेव्हेन्यूज फॉर द पर्पज ऑफ कंट्रोल थ्रू व्हेरियन्स ॲनालिसिस. सांगणार आहे व्हेरियन्स ॲनालिसिस मीन्स काय आहे. इट मीन्स स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये आपण काय यूज करतो? व्हेरियन्स ॲनालिसिस करत असतो. डिफरन्स आपण काय करतो? वी फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल अँड स्टँडर्ड. आपण काही नॉर्म ठरवतो, आपण काही बजेट ठरवतो की या महिन्यामध्ये किंवा या वीकमध्ये किंवा पर डे पर आवर आपण 100 युनिट्स घ्यायचे आहेत आणि ॲक्च्युअल किती झाले हे आपण, म्हणजे स्टँडर्ड काय डिसाईड केलं आपण? 100 युनिटचं. मग ॲक्च्युअल किती झालं? 110 झालं तर खूप चांगलं आहे. पण 90 जर झाले तर काय प्रॉब्लेम होता? आपण जे काही डिसाईड केलं होतं, जे काही स्टँडर्ड आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यापेक्षा कमी प्रोडक्शन का झालं? व्हॉट आर द रिझन्स? आणि मग समजा रॉ मटेरियल वेळेत पोचलं नसेल, काही ट्रान्सपोर्टेशनचे प्रॉब्लेम असतील, काही लेबरचे प्रॉब्लेम असतील, काही इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम असू शकतात. सो मेनी प्रॉब्लेम्स आर देअर. आणि मग आपण काय करतो की हे प्रॉब्लेम फाइंड आउट करतो आणि हे प्रॉब्लेम रेक्टिफाय करण्याचा आपण प्रयत्न करतो. बरोबर, लक्षात आलं? स्टँडर्ड म्हणजे काय आहे की आपण डिसाईड करतो की आता प्रॉफिट आहे, समजा की या महिन्यामध्ये आपण 1 कोटी प्रॉफिट मिळवण्याचं आपण काय केलेलं आहे? स्टँडर्ड डिसाईड केले. बेंचमार्क, यार्डस्टिक, टार्गेट आपण डिसाईड केले. मग आपल्याला 1 कोटी 10 लाख प्रॉफिट झाला तर गुड, बरोबर. आपण त्याचा विचार करणार नाही की का झाला, 10 लाखाचा प्रॉफिट जास्त का झाला याचा विचार करणार नाही. पण आपल्याला जर 90 लाख प्रॉफिट झाला तर 10 लाखाचं नुकसान कुठे झालं? आपण तर 1 लाखासाठी प्रयत्न केले होते आणि मग हे 10 लाख कुठे आपण कमी पडलो हे फाइंड आउट करणं म्हणजेच स्टँडर्ड कॉस्टिंग. म्हणजे हे काय आहे?
स्टँडर्ड कॉस्टिंग हे टेक्निक आहे की जे काय करतं की आपल्याला आपली कमी फाइंड आउट करण्यासाठी मदत करतं. आपली इफिशियन्सी कुठे कमी पडली, इफेक्टिवनेस आपला कुठे कमी पडला हे पाहण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड कॉस्टिंग हे टेक्निक मदत करत असतं. इन शॉर्ट, स्टँडर्ड कॉस्टिंग इज ए कंट्रोल डिव्हाइस अँड नॉट ए सेपरेट मेथड ऑफ प्रॉडक्ट कॉस्टिंग. बघा लक्षात घ्या, कंट्रोल डिव्हाइस आहे, सेपरेट मेथड नाही. इट कॅन बी यूज्ड विथ एनी मेथड ऑफ प्रॉडक्ट कॉस्टिंग, जॉब कॉस्टिंग और प्रोसेस कॉस्टिंग. आता का बरं हा शेवटचा टॉपिक आहे आपला आणि हा काय आहे ऑब्जेक्टिव्ह याचं, तर आपली युटिलिटी, आपली इफिशियन्सी आपण कम्प्लिटली यूज करतो आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहोत, स्टँडर्ड कॉस्टिंग हे टेक्निक आपण यूज करणार आहोत. लक्षात येते? बरं. स्टँडर्ड कॉस्टिंग रिक्वायर्स द हिस्टॉरिकल कॉस्टिंग फॉर कंपॅरेटिव्ह अनालिसिस विच हेल्प्स set the goals of standard. So it is one of the important tool to control cost. In this method all cost are predetermined. सगळ्या बजेटेड आहेत, डिसाईड ऑल म्हणजे आपण त्या कॉस्ट खर्च करण्याच्या अगोदर आपण काय केलेल्या आहेत, त्या डिसाईड केलेल्या आहेत, त्या सेट केलेल्या आहेत. ओके. सच प्रीडिटरमाइंड कॉस्ट आर कम्पेअर्ड विथ द ॲक्च्युअल कॉस्ट अँड द डिफरन्स बिटवीन दीज नोन ॲज व्हेरायन्सेस. बघा आता व्हेरायन्स मीन्स काय आहे, डिफरन्स. व्हेरायन्सचा अर्थ काय घ्यायचा इथे, डिफरन्स घ्यायचा. आता स्टँडर्ड कॉस्टिंगचं मिनिंग काय आहे, तुम्हाला काय सांगितलं, स्टँडर्ड मीन्स नॉर्म, क्रायटेरिया, बरोबर. मग स्टँडर्ड कॉस्ट इज ए फिगर which represents an amount that can be taken as a type of the cost of an article or other cost factor. बघा स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे काय आहे, क्वांटिटी आहे, क्वांटिटेटिव्ह टर्म आहे स्टँडर्ड कॉस्ट, क्वालिटेटिव्ह नाही, क्वांटिटी. त्याच्यामध्ये क्वांटिटी मोजतात आणि एखादी अमाऊंट असते जी काय अमाऊंट रिप्रेझेंट करते एखाद्या आर्टिकलची किंवा अदर कॉस्ट फॅक्टरची, आपण ती फिगर आपण कन्सिडर करत असतो. It is established on the basis of planned operations, planned cost, efficiency levels and expected capacity utilization. बघा म्हणजे हे काय करत असते की आपण एखाद्या आपली जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीवरती बेस धरून आपण काय केलेलं असतं, ही कॉस्ट कॅल्क्युलेट केलेली असते. ही प्रीडिटरमाइंड आहे म्हणजे काय, अगोदर डिसाईड केलेली आहे, प्रोडक्शन करण्याच्या अगोदर किंवा तो खर्च होण्याच्या आधी डिसाईड केलेली कॉस्ट म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट. सो स्टँडर्ड कॉस्ट इज ए डिटरमाइंड कॅल्क्युलेशन ऑफ प्रिझ्युम्ड कॉस्ट अंडर द स्पेसिफाईड कंडिशन. मग आता ही कॉस्ट कन्सिडर करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, 3 प्रकारच्या कॉस्ट आहेत की नाही, कोणत्या, मटेरियल, लेबर अँड अदर, बरोबर. मग आता याच्यामध्ये आपण काय करतो, मनी इनफ्लो अँड आउटफ्लो हा आपण काय करणार आहोत की कॅल्क्युलेट करणार आहोत. वेजेस ऑर मशीन आर पर युनिट ऑफ आउटपुट. म्हणजेच काय आहे की एखादं प्रोडक्ट करण्यासाठी, एखादी आर्टिकल करण्यासाठी आपल्याला किती कॉस्ट पडणार आहे याचं कॅल्क्युलेशन ते प्रोडक्शन घेण्याच्या आधी करणं म्हणजे काय आहे, स्टँडर्ड कॉस्ट आहे. आता स्टँडर्ड कॉस्टिंग मीन्स काय आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग system is a method of cost accounting in which standard costs are used in recording certain transactions and the actual costs are compared with the standard cost to learn the amount and reason for variations from the standard. एखादं ट्रान्झॅक्शन, एखादी ॲक्टिव्हिटी, एखादा प्रोडक्शन घेण्यासाठी येणारी कॉस्ट आपण अगोदर डिसाईड करतो आणि मग ॲक्च्युअल कॉस्ट किती आली हे पाहून काय करतो आपण की त्याचं कंपॅरिझन करतो आणि मग त्यातला डिफरन्स फाइंड आउट करतो म्हणजे काय आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग. हिस्टॉरिकल कॉस्टिंग आपण डिस्कस केलेलंच आहे. ओके. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत की अगोदर आपण डिसाईड करतो, बरोबर आहे की नाही. मग अगोदर डिसाईड केल्यामुळं काय होतं की प्रॉपर प्लॅनिंग पॉसिबल होतं. देन आपण काय करू शकतो की कॉस्ट कंट्रोल करू शकतो. समजा आपण असं ठरवलेलं आहे की एखाद्या ॲक्टिव्हिटीचा आपण एवढा खर्च आपण करणार आहोत, हे आधीच आपण जर डिसाईड केलं तर
त्याच्या पुढे आपली कॉस्ट जाणार नाही यासाठी आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो. म्हणजे काय आहे, इट इज अँड इफेक्टिव्ह कॉस्ट कंट्रोल टेक्निक. देन मोटिवेशनल फॅक्टर, त्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशन मिळू शकतं. देन कंपॅरिझन ऑफ फोरकास्टिंग अँड आउटकम. इन्व्हेंटरी कंट्रोल. आता इन्व्हेंटरी मीन्स काय, झालेल्या वर्किंग कॅपिटलमध्ये इन्व्हेंटरी मीन्स काय आहे, स्टॉक. म्हणजेच काय, स्टॉक पण किती प्रकारचा, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. ह्या तिन्हीचं कंट्रोल करण्यासाठी स्टँडर्ड कॉस्टिंग हे खूप काय आहे आपल्याला इफेक्टिव्ह टूल आहे. देन इट इज इकॉनॉमिकल सिस्टीम. इट डज नॉट रिक्वायर डिटेल रेकॉर्ड. स्टँडर्ड कॉस्टिंगला खूप काही डिटेल रेकॉर्ड आवश्यक असतं असं नाही, आणि खूप काही मोठा स्टाफ लागतो असं पण नाही. याच्यामुळं पेपरचं पण सेविंग होतं, पेपरवर्क पण आपलं सेव्ह होतं. थोड्याशा रेकॉर्डमध्ये आपल्याला स्टँडर्ड कॉस्टिंग मेंटेन करता येतं. देन इट इज हेल्पफुल इन बजेटिंग. आपल्याला बजेट काढण्यासाठी तर आहेच उपयुक्त. देन हेल्प फॉर्म्युलेट पॉलिसीज. वेगवेगळ्या पॉलिसी डिसाईड करण्यासाठी, लेबरची असेल, मटेरियलची असेल, ओव्हरहेडची असेल, तर ह्या पॉलिसीज फॉर्म्युलेट करण्यासाठी स्टँडर्ड कॉस्टिंग आपल्याला खूप फायदेशीर आहे. देन इट हेल्प्स डिस्टिंग्विश ॲक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज रन करण्यासाठी आपल्याला ही खूप उपयोगी पडते. देन इट इलिमिनेट वेस्टेजेस. वेस्टेजेस पण ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला खूप कमी होतात. देन द अनदर साईड ऑफ द कॉईन, दॅट इज लिमिटेशन्स ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग. कॉस्टली सिस्टीम, स्किलफुल लोकं लागतात, कॉम्पिटंट लोकं लागतात. देन स्टँडर्ड कुठलं फिक्स करायचं याच्या बाबतीत काय आहे, डिफिकल्टीज आहेत. देन इट कॉन्सन्ट्रेट फॉर सर्व्हिस इंडस्ट्रीज. सर्व्हिस इंडस्ट्रीवर जास्त डिपेंड राहतात. देन कन्सिस्टन्सी ऑफ स्टँडर्ड इज नॉट पॉसिबल. एकच एक स्टँडर्ड आपण डिसाईड केलं तर ते मेंटेन करणं खूप काय आहे, डिफिकल्ट आहे. देन इट इज अनसुटेबल फॉर नॉन स्टँडर्डाइज प्रॉडक्ट. केटरिंग, टेलरिंग नॉन स्टँडर्डाइज आहेत ना, प्रिंटिंग, पेंटिंग. तर ह्याच्यासाठी काय आहे की हे आपल्याला खूप डिफिकल्ट आहे. देन रिलेटिव्हली फिक्स्ड स्टँडर्ड्स. सगळेच जण आपलं रेकॉर्ड अप टू डेट ठेवतील असं नाही. जर रेकॉर्ड जर मेंटेन केलेलं नसेल तर स्टँडर्ड कॉस्टिंग ॲप्लाय करणं व्हेरी डिफिकल्ट. देन इट डिफिकल्ट फॉर स्मॉल इंडस्ट्रीज. कारण काय आहे, त्याची कॉस्ट काय आहे, हाय आहे. देन डिस्करेजमेंट फॉर वर्कर्स. खूप हाय लेवलला या आठवड्यात 1000 युनिटचं प्रोडक्शन झालंच पाहिजे असं जर आपण स्टँडर्ड ठरवलं, ऑलरेडी 500 असेल, डबल करायचं, म्हणजे काय झालं की लेबर लोकांना याचा खूप स्ट्रेस येऊ शकतो, ते डिस्करेज होऊ शकतात. आणि काही वेळेस अनरिअल स्टँडर्ड पण करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा पण हे काय आहे, खूप डिफिकल्ट आहे. देन इनॲक्युरेट डायव्हर्स रिझल्ट्स. मिसलिडिंग रिझल्ट्स त्याचे येऊ शकतात. देन व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग. कशासाठी स्टँडर्ड कॉस्टिंग आपण मेंटेन करणार आहोत, तर फार कंट्रोल मेकॅनिझम. देन डिफरंट ऑपरेशनल इफिशियन्सीज चेक करण्यासाठी, वेस्टेजेस चेक करण्यासाठी. देन डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तुम्ही हा पॉईंट शिकलेला आहात. अधिकार प्रदान अँड जनरेट ए सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. सगळ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी स्टँडर्ड कॉस्टिंगचा उपयोग होतो. देन टू डेव्हलप कॉस्ट कॉन्शियसनेस इन द एम्प्लॉईज. खर्चाबद्दलची जाणीव ही एम्प्लॉयमध्ये क्रिएट करायची असते आपल्याला, आणि त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड कॉस्टिंग खूप उपयोगाचं आहे. देन टू प्रिझ्युम द प्रोडक्शन कॉस्ट, सेल्स अँड प्रॉफिट. ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असाव्यात, क्वांटिटेटिव्ह असाव्यात, आणि त्या सगळ्यांच्या लक्षात राहाव्यात, सगळ्यांना समजाव्यात, म्हणून काय केलं जातं, स्टँडर्ड कॉस्टिंग यूज केलं जातं. देन टू अवेल द बेनिफिट ऑफ मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का, की ज्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आहे ज्या डिपार्टमेंटला, ते डिपार्टमेंट फोकस करायचं. बघा, समजा एखादं आपलं रिसर्च डिपार्टमेंट थोडंसं काय आहे की मागं पडलेलं आहे, रिसर्चमध्ये फारशा ॲक्टिव्हिटी दिसत नाहीत, किंवा रिसर्चवरती उलटं पण आहे की खूप खर्च होतो आहे, तर मग त्याच्याकडेच फोकस करायचं, बाकीच्या ॲक्टिव्हिटीकडे थोडंसं कमी लक्ष द्यायचं. त्याला काय म्हणायचं, मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन ही कन्सेप्ट आहे. मग ह्या मॅनेजमेंट बाय एक्सेप्शनच्या कन्सेप्टचे फायदे घेण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड कॉस्टिंग उपयोगी पडतं. देन टू ब्रिंक अबाउट ए विविध प्रोग्रेसिव्ह व्हिजन. आपलं व्हिजन एस्टॅब्लिश करण्यासाठी. बरं, आता आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये स्टँडर्ड कॉस्टिंग एस्टॅब्लिश करायचं आहे.
आपल्याला काय करावं लागेल, स्टेप घ्याव्या लागतील. फर्स्ट स्टेप काय आहे, वी हॅव टू सेटअप कॉस्ट सेंटर्स. 5 प्रकारचे कॉस्ट सेंटर आहेत. गेल्या सेमला झाले असतील तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये, रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंगमध्ये प्रॉफिट सेंटर, कॉस्ट सेंटर, रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर आठवत आहेत का तुम्हाला? तर ते कॉस्ट सेंटर आपल्याला पहिल्यांदा सेट करावे लागतील. देन क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, देन टाईप्स ऑफ स्टँडर्ड्स, कोणते आपण स्टँडर्ड यूज करणार आहोत, आणि सेटिंग द स्टँडर्ड्स. हे 4 प्रकारचं आपल्याला काय करावं लागणार आहे की ॲनालिसिस करावं लागणार आहे. मी तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत, त्या नोट्स सगळ्या तुम्ही वाचायच्या आहेत. काय झालं की खूप आपल्याला सिलेबस जर ते 5 टॉपिक खूप जास्त होतात आणि वेळ कमी होता, त्यामुळं थोडंसं काय झालेलं आहे की फक्त थेरॉटिकल पार्ट मी घेतलेला आहे. सेटिंग स्टँडर्ड, सेटिंग मटेरियल, स्टँडर्ड फॉर लेबर, मटेरियल प्राइसेस, हे सगळं आपल्याला काय करावं लागतं, डिसाईड करावं लागतं. मटेरियल प्राइसेस, सेटिंग फॉर ओव्हरहेड्स, ह्या सगळ्या गोष्टी स्टँडर्ड आर हे आपल्याला करावं लागतं. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला डिफरन्सेस दिलेले आहेत बघा. स्टँडर्ड कॉस्ट व्हर्सेस हिस्टॉरिकल कॉस्ट, देन स्टँडर्ड कॉस्ट व्हर्सेस एस्टिमेटेड कॉस्ट, देन स्टँडर्ड कॉस्ट व्हर्सेस बजेटरी कॉस्ट. हे वाचून घ्या सगळं तुम्ही. बजेटरी कॉस्ट, कॉस्ट सेंटर व्हर्सेस प्रॉफिट सेंटर, देन हां आता बघा इथे मी काय केलेलं आहे, सॅम्पल दिले. कॉस्ट कार्ड कसं असतं, स्टँडर्ड कॉस्ट ते कसं तयार करायचं, त्याचं एक नमुना मी इथे तुम्हाला दिलेला आहे की तुम्हाला माहिती असावं की डायरेक्ट मटेरियल 10 युनिट्स 5 रुपयाप्रमाणे 50, मटेरियल एक्स, मटेरियल वाय, नॉर्मल आउटपुट, डायरेक्ट लेबर, अशा पद्धतीचं सेल्स प्राईस कशी कॅल्क्युलेट केली हे सगळं दाखवलेलं आहे. त्यानंतर मीनिंग अँड ॲनालिसिस ऑफ व्हेरायन्स. व्हेरायन्स मीन्स काय सांगितलं होतं मी तुम्हाला, डेव्हिएशन, डिफरन्स. कशातला डिफरन्स, ॲक्च्युअल कॉस्ट अँड ॲक्च्युअल स्टँडर्ड, किंवा ॲक्च्युअल कॉस्ट अँड स्टँडर्ड कॉस्ट, यातलं जो डिफरन्स आहे दॅट इज नोन ॲज व्हेरायन्स. आणि द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग इज कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरायन्सेस. डिफरन्स काय आला, कसा आला, किती आला हे कॅल्क्युलेट करणं, हेच महत्त्वाचं उद्दिष्ट कशाचं आहे, स्टँडर्ड कॉस्टिंगचं आहे. ठीक आहे. मग व्हेरायन्सेस मे बी 2 प्रकारचे असतात, फेवरेबल अँड, समोर असतं तर तुम्ही लगेच सांगितलं असतं अनफेवरेबल, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. बरोबर, पॉझिटिव्ह व्हेरायन्स आला तर काय आहे, गुड आहे. मी तुम्हाला सांगितलं की प्रॉफिट आपण 100 रुपीजचं टार्गेट डिसाईड केलं, 110 म्हणजे स्टँडर्ड 100 आणि ॲक्च्युअल 110. काय झालं, ॲक्च्युअल मायनस स्टँडर्ड 10 प्लस आला पॉझिटिव्ह व्हेरायन्स. बट स्टँडर्ड 100 ठरवले आणि ॲक्च्युअल 90 झालं तर ॲक्च्युअल मायनस स्टँडर्ड, 90 मायनस 100 मायनस 10, काय आला व्हेरायन्स, अनफेवरेबल, निगेटिव्ह व्हेरायन्स आला. आणि मग आपल्याला काय आहे की ॲडव्हर्स व्हेरायन्स आला, ॲडव्हर्स व्हेरायन्स आला. आणि मग हे काय आहे, थोडंसं काळजीचं कारण असतं. त्याचं आपण काय करत असतो, ॲनालिसिस करत असतो, फाइंडिंग आउट करत असतो की निगेटिव्ह व्हेरायन्स का आला, व्हॉट आर द रिझन्स. मग ते रिझन्स आपण करेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी तुम्हाला मग असे सांगितलं की ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम असतील, रॉ मटेरियल डिफेक्टिव्ह असेल, एखादा ॲक्सिडेंट झाला असेल, लेबर लोक कमी आली असतील आणि त्यामुळे प्रोडक्शनवर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट झाला असेल, तर ती रिझन्स फाइंड आउट करणं हे काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं व्हेरायन्स ॲनालिसिसचं कारण आहे. सो बघा काय आहे इम्पॉर्टन्स ऑफ व्हेरायन्स, की कंट्रोल ऑफ वेस्टेज इफ पॉसिबल. आपल्याला शक्य असेल तर काय करायचं आहे, आपण वेस्टेज कमीत कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इम्प्रूव्ज द इफिशियन्सी. बरोबर, त्यानंतर इट एक्सरसाइजेस कंट्रोल ओव्हरऑल कॉस्ट सेंटर्स. देन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पर्टिक्युलर पर्सन ऑर डिपार्टमेंट कॅन बी फिक्स्ड. कोणाची काय लोक जबाबदारी झटकायला बसलेली असतात, बरोबर की नाही. आणि मग अशा वेळी जबाबदारी पक्की करण्यासाठी आपल्याला व्हेरायन्स ॲनालिसिस काय करत असतं, हेल्प करत असतं. देन इन द प्रेडिक्शन ऑफ प्रोडक्शन कॉस्ट, सेल्स अँड प्रॉफिट. प्रोडक्शन कॉस्ट किती येणार आहे, सेल्स किती करायचं आहे, प्रॉफिट किती होऊ शकतो, यासाठी व्हेरायन्स ॲनालिसिस आपल्याला मदत करते. डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी पण पॉसिबल आहे. आणि इझी टू इंट्रोड्यूस, ॲप्लाय अँड ओरिएंट रिझल्ट. बरोबर की खूप व्हेरायन्स ॲनालिसिस काय आहे, सोपी आहे. तर फीचर्स ऑफ व्हेरायन्स ॲनालिसिस काय आहेत, स्टँडर्ड ॲटम,
बजेटेड फिगर्स. आता टाईप्स ऑफ व्हेरायन्सेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मेनली 2, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह किंवा फेवरेबल अनफेवरेबल. तर ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल, ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिटेबिलिटी, ऑन द बेसिस ऑफ एलिमेंट ऑफ कॉस्ट असे व्हेरायन्सेसचे प्रकार आहेत. आता कंट्रोलच्या बाबतीत काय असेल? कंट्रोलेबल, अनकंट्रोलेबल, बरोबर. प्रॉफिटेबिलिटीच्या बेसिसवरती काय आहे? फेवरेबल, अनफेवरेबल. आणि ऑन द बेसिस ऑफ एलिमेंट ऑफ कॉस्ट, हे बघा इथं दिले मी, टोटल कॉस्ट व्हेरायन्सेस. सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती खरं प्रॉब्लेम आहेत आपल्याला, पण आपल्याला प्रॉब्लेमला घ्यायला तर वेळ नाही आणि एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम तुम्हाला समजणार पण नाही. म्हणून मग काय केलेलं आहे, फक्त थेअरीवरती मी केलेलं आहे. टोटल कॉस्ट व्हेरायन्स, त्याच्यामध्ये मटेरियल कॉस्ट व्हेरायन्स, लेबर कॉस्ट व्हेरायन्स आणि ओव्हरहेड कॉस्ट व्हेरायन्स. आता मटेरियल कॉस्ट व्हेरायन्स अगेन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज मटेरियल प्राइस व्हेरायन्स आणि मटेरियल युसेज व्हेरायन्स. मटेरियल युसेज व्हेरायन्स अगेन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज MMV मीन्स मटेरियल मिक्स व्हेरायन्स, मटेरियल यील्ड व्हेरायन्स. आता लेबर कॉस्ट व्हेरायन्स अगेन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज LRV, लेबर रेट व्हेरायन्स, लेबर इफिशियन्सी व्हेरायन्स. मग लेबर इफिशियन्सी व्हेरायन्स अगेन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज मटेरियल LMV, लेबर मिक्स व्हेरायन्स, लेबर टाईम व्हेरायन्स आणि लेबर यील्ड व्हेरायन्स. देन ओव्हरहेड कॉस्ट व्हेरायन्स, त्याचे पण टाईप्स दिलेले आहेत. हे आपल्याला ओव्हरहेड कॉस्ट व्हेरायन्स, एक मिनिट हा, ओव्हरहेड व्हेरायन्स, व्हेरिएबल ओव्हरहेड, हे बघा ओव्हरहेड कॉस्ट व्हेरायन्स, व्हेरिएबल कॉस्ट व्हेरायन्स, देन व्हेरिएबल ओव्हरहेड व्हेरायन्स, इफिशियन्सी व्हेरायन्स, फिक्स्ड ओव्हरहेड कॉस्ट व्हेरायन्स. ह्याचे प्रॉब्लेम नाही आहेत आपल्याला म्हणून मी जास्त फोकस करत नाही. फिक्स्ड ओव्हरहेड व्हॉल्यूम व्हेरायन्स, इफिशियन्सी व्हेरायन्स, आहे की नाही ते, कॅपॅसिटी व्हेरायन्स आणि कॅलेंडर व्हेरायन्स, असे त्याचे टाईप आहेत. ओके. आता आपण पहिल्यांदा मटेरियल व्हेरायन्सेस म्हणजे काय हे आपण डिस्कस करू. प्रॉब्लेम घेणारच नाही आहे मी, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम नाही. मटेरियल व्हेरायन्सेस म्हणजे काय? इट इज रिलेटेड विथ मटेरियल. मग आता ह्याच्यामध्ये मटेरियलची प्राईस काय आहे, मटेरियलची कॉस्ट व्हेरायन्स आहे, मटेरियलचा यूज आपण कसा करतो आहे, देन मटेरियल मिक्स, वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स ABC किंवा PQRXYZ असे डिफरंट टाईपचे मटेरियल्स जर आपण यूज करत असू तर मटेरियल मिक्स व्हेरायन्स यूज केला जातो आणि मटेरियल यील्ड व्हेरायन्स. आता मटेरियल कॉस्ट व्हेरायन्सचा फॉर्म्युला काय आहे बघा, MCV इज इक्वल टू स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू ॲक्च्युअल प्राईस. देन मटेरियल प्राईस व्हेरायन्सचा काय फॉर्म्युला आहे, ॲक्च्युअल क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राईस मायनस ॲक्च्युअल प्राईस. देन मटेरियल युसेज व्हेरायन्सचा काय आहे, स्टँडर्ड प्राईस इंटू स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी. मटेरियल मिक्स व्हेरायन्सचा काय आहे, स्टँडर्ड प्राईस इंटू स्टँडर्ड मिक्स मायनस ॲक्च्युअल मिक्स. देन मटेरियल यील्ड व्हेरायन्स काय आहे, स्टँडर्ड यील्ड प्राईस दिला आहे ना मी, हां, स्टँडर्ड प्राईस इज इक्वल टू स्टँडर्ड यील्ड मायनस ॲक्च्युअल यील्ड, बरोबर. देन लेबर व्हेरायन्सेसचे पण सेम तसेच आहेत. LCV, लेबर कॉस्ट व्हेरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड टाईम इंटू स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल टाईम इंटू ॲक्च्युअल रेट. सगळं मटेरियलसारखं सेम आहे, फक्त तिथं लेबर घ्यायचं आहे. लेबर टाईम व्हेरायन्स, लेबर रेट व्हेरायन्स काय आहे, ॲक्च्युअल टाईम इंटू स्टँडर्ड रेट मायनस ॲक्च्युअल रेट. देन लेबर टाईम व्हेरायन्स काय आहे, स्टँडर्ड रेट इंटू स्टँडर्ड टाईम मायनस ॲक्च्युअल टाईम. देन आयडियल टाईम व्हेरायन्स काय आहे, आयडियल टाईम इंटू स्टँडर्ड रेट. लेबर मिक्स व्हेरायन्स काय आहे, स्टँडर्ड टाईम इंटू रिवाइज्ड स्टँडर्ड टाईम मायनस ॲक्च्युअल टाईम. आणि पुढचे ओव्हरहेड तर आपल्याला नाही आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा थेरीचा पार्ट मी तुमचा कंप्लीट केलेला आहे. थेरीवरतीच प्रश्न विचारणार आहे.
याचे प्रॉब्लेम मी तुम्हाला विचारलेले नाही. ठीक आहे, इथे थांबूया आपण. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. आत्ता तुमची टेस्ट झालेली आहे. आता पुढच्या सोमवारी आपला पहिलाच पेपर आपला आहे आणि तो सुद्धा 70 प्रश्न असणार आहे. त्या 70 प्रश्नांपैकी 60 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ऑल दी बेस्ट. व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट सेमला पुन्हा मी 2 पेपरसाठी तुम्हाला आहे, तेव्हा आपल्या सगळ्यांची आपण प्रत्यक्ष भेटू आणि बोलूयात. आपल्याला ती संधी नक्कीच मिळेल. कोरोना तेव्हा नक्कीच संपेल असं मी आशा व्यक्त करते. माझे तुम्ही लेक्चर्स ऐकले त्याबद्दल धन्यवाद.